वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026साठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 साठी पुन्हा काही इम्पॉर्टंट प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ क्रमांक 7 आपण आज पाहणार आहोत. यापूर्वी आपण 6 व्हिडिओ अपलोड केलेले आहे. सोबतच 2 प्रश्नपत्रिका म्हणजे 23 नोव्हेंबर 2025 पेपर 1 आणि पेपर 2 ची प्रश्नपत्रिका आपण प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेली आहे. ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात मित्रांनो. कारण जशा प्रकारच्या प्रश्नांचं सिलेक्शन या ठिकाणी केला जात आहे मित्रांनो, प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असणार आहे आणि म्हणजे महत्त्वपूर्ण प्रत्येक प्रश्न आपण या ठिकाणी ॲड करत आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 साठी तुम्हाला जवळपास 250 व्हिडिओ या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊन घ्या. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. ओके, म्हणजे एकदम बेसिक प्रश्न सुद्धा आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे मित्रांनो. आणि टोटली सिलेबस आपण कव्हर करणार आहोत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी. प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न बघा. प्रश्न जशा प्रकारे दिलेला आहे की आत्म्यासंबंधीची चर्चा करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली. अशा प्रकारे हा पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. सोपा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. वॉटसन, एरिस्टॉटल, थॉर्नडाईक किंवा विल्यम वुंट अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे मित्रांनो. आणि माहीत पाहिजे की आत्म्यासंबंधीचे जे शास्त्र आहे तेच मानसशास्त्र आहे अशी व्याख्या कोणी केली, तर एरिस्टॉटल यांनी केलेली आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल, ऑप्शन जे 2 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. आता दुसरा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की बालकांच्या बौद्धिक विकासाचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो. हे बघा मित्रांनो, एकदम बेसिक प्रश्न आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत. कारण जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, जशा प्रकारची कठीण पातळी असते मित्रांनो पेपर 1 आणि पेपर 2 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये, तशाच प्रकारचे प्रत्येक प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये ॲड करत आहोत. प्रश्न आहे की बालकाच्या किंवा बालकांच्या बौद्धिक विकासाचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो. अशा प्रकारे हा सोपा प्रश्न आहे. आणि ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे मानसशास्त्र आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, हे बघा. प्रश्न दिलेला आहे की शेषावस्थेच्या शिक्षणाचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते नाही. आता हे बघा मित्रांनो, शेषावस्थे संदर्भात या ठिकाणी शेषावस्थे शिक्षण संदर्भात या ठिकाणी 4 वैशिष्ट्य दिलेले आहे. त्यापैकी 1 वैशिष्ट्य म्हणजे अयोग्य असणार आहे किंवा चुकीचा दिलेला आहे. 3 बरोबर असणार आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. प्रश्न आहे की शेषावस्थेच्या शिक्षणाचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते नाही हे तुम्ही लक्षात ठेवा. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, बडबड गीतांच्या माध्यमातून शिकणे मुलांना आवडते, बरोबर आहे. ओके, वैशिष्ट्य आहे. आपल्याला काय प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही. ओके, बालकाला परिकथा कार्टून्स अधिक आवडतात, हे सुद्धा बरोबर आहे. आणि बालकाला खेळाच्या माध्यमातून शिकणे आवडते, ओके, हे सुद्धा बरोबर आहे. परंतु या ठिकाणी ऑप्शन 4 जे दिलेलं आहे ते तार्किक विचारासंदर्भात दिलेलं आहे. कारण शेष अवस्थेत म्हणजे जे विद्यार्थी असतात किंवा जे मुले असतात ते तार्किक विचार करू शकत नाही. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे की बालकाला तार्किक विचार करायला आवडते, हे या ठिकाणी चुकीचं असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. 5वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की पावलोवने डॅश डॅश प्राण्यावर प्रयोग करून अभिजात अभिसंधानाची उपपत्ती मांडली. आता हे बघा, या ठिकाणी 2 प्रश्न तयार होतात की पावलोव यांनी कोणती उपपत्ती मांडली, तर उत्तर आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती. आता प्रश्न या ठिकाणी बदलून विचारलेला आहे. प्रश्न आहे की पावलोवने डॅश डॅश प्राण्यावर प्रयोग करून अभिजात अभिसंधानाची उपपत्ती मांडली. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे, माकड, कुत्रा, हरिण किंवा घुबड. तर हे बघा, कुत्रा
या ठिकाणी आपला बरोबर उत्तर राहणार आहे म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला राईट आन्सर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, पाचवा जे प्रश्न आहे ते विचारलेला आहे समावेशक शिक्षणासंदर्भात. प्रश्न आहे की समावेशक शिक्षणाचा मुख्य उद्देश कोणता आहे. आता हे बघा मित्रांनो, समावेशक शिक्षणाचा मुख्य उद्देश कोणता आहे, अशा प्रकारे हा सोपा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. सर्व मुलांना समान संधी प्रदान करणे म्हणजे समावेशन शिक्षक होय. तर ऑप्शन जे आपला एक असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. समावेशी शिक्षण संदर्भात हाच उत्तर या ठिकाणी योग्य आहे की सर्व मुलांना समान संधी प्रदान करणे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला राईट आन्सर असणार आहे. मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओ जे असणार आहे किंवा प्रत्येक प्रश्न जे असणार आहे म्हणजे परीक्षेसाठी आणि तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट हे प्रश्न या ठिकाणी आपण ॲड केलेले आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी ॲड करत आहोत. प्रश्न आहे की कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पना डॅश डॅश प्रकारच्या असतात. ओके, आता हे बघा, हा प्रश्न म्हणजे लॉजिकली तुम्ही या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देऊ शकतात की कवी असो, लेखक असो, कलाकार, चित्रपट यातील कल्पना डॅश डॅश प्रकारच्या असतात. अनुकरणात्मक असतात, ऑप्शन 2 सृजनात्मक असतात, ऑप्शन 3 व्यावहारिक असतात किंवा ऑप्शन 4 पुनरुत्पादित असतात. तर हे बघा मित्रांनो, कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील जे कल्पना असतात ते सृजनात्मक असतात. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. 7वा प्रश्न बघा. 7वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की बाह्य उद्दीपिका संबंधी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचविल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला डॅश डॅश असे म्हणतात. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. प्रश्न तुम्ही वाचून घ्या, प्रश्न तुम्ही समजून घ्या मित्रांनो. खूप खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे आणि प्रत्येक वेळी परीक्षेमध्ये हा प्रश्न बदलून विचारला जात आहे की बाह्य उद्दीपिका संबंधी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचविल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाची जी मानसिक क्रिया असतात त्याला काय म्हणतात. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. अवबोध, प्रतिमा, संवेदना किंवा कल्पना अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे सी दिलेला असेल संवेदना, या ठिकाणी आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. 8वा जे प्रश्न आहे, प्रश्न विचारलेला आहे की शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असे विचार डॅश डॅश यांनी मांडले. म्हणजे एका प्रकारे ही व्याख्या दिलेली आहे. ओके, प्रश्न वाचून घ्या, प्रश्न समजून घ्या की शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असे विचार कोणाचे आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर तुम्हाला माहित आहे की भावनिक बुद्धिमत्ते संदर्भात कोणी काम केलेलं आहे, तर तुम्हाला याचं उत्तर लगेच मिळेल. स्पियरमॅन, थॉमसन, गिलफर्ड किंवा डॅनियल गॉलमॅन. म्हणजे डॅनियल गॉलमॅन आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. ओके, 9वा प्रश्न दिलेला आहे बघा. 9वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे डॅश डॅश होयो. आता हा सुद्धा एक लॉजिकली प्रश्न आहे. व्याख्या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आणि 4 ऑप्शन्स दिलेले आहे. भावना, धारणा, प्रेरणा किंवा बुद्धिमत्ता. तर हे बघा, आता भावना, धारणा, प्रेरणा आणि बुद्धिमत्ता हे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. प्रश्न फक्त तुम्ही समजून घ्या. प्रश्न काय आहे की साध्य गाठण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल कराव्यास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे प्रेरणा होय. मित्रांनो, प्रेरणा आवश्यक आहे, साध्य गाठण्यासाठी आवश्यक आहे, विशिष्ट दिशेने वाटचाल करण्यासाठी आवश्यक आहे आणि वर्तनासाठी उत्साह टिकून ठेवण्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे प्रेरणा आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. ओके, म्हणजे मोटिवेशन आवश्यक आहे. कोणत्याही गोष्टीसाठी मोटिवेशन तुम्हाला पाहिजे. प्रश्न क्रमांक 10. 10वा प्रश्न काय आहे? 10वा प्रश्न दिलेला आहे की खाली काही वर्तन बदल दिले आहेत, त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे ते ओळखा. ओके, आता बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आणि 4 वेगवेगळे उदाहरण दिलेले आहे. शारदा सुंदर भरत काम करते. राजूचे त्याच्या कुत्र्यावर प्रेम आहे.
ओके, आता हे तर म्हणजे काय वर्तन बदल यामध्ये काही दिसत नाही. विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवितो म्हणजे हे आकलन कृती झाली. ओके, सुनीताला पंख शिंपले जमविण्याचा छंद आहे म्हणजे ऑप्शन 3 बरोबर आहे. पर्याय जे 3 दिलेला आहे की विनीत परिच्छेद वाचून म्हणजे उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवितो, पॅसेज वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तर सोडवितो, हा आपला या ठिकाणी वर्तन बदल दिसत आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपलं राईट आन्सर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, 250 व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये मिळणार आहे. म्हणजे टोटली महाटेट 2026 साठी टोटली व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी फ्रीमध्ये पाहू शकतात. फक्त जॉईन बटनला जॉईन करून तुम्ही आमच्या चॅनलची आत्ताच मेंबरशिप घेऊन घ्या मित्रांनो. कारण या ठिकाणी जे प्रश्न आम्ही ॲड करत आहोत, हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, परिसर अभ्यास आणि भूगोल विषयाचे म्हणजे टोटली कंटेंट, टोटली टॉपिक आपण या ठिकाणी क्लिअर करणार आहोत मित्रांनो. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून तुम्ही आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 11 चलिए 11वां प्रश्न देखेंगे. प्रश्न 11 दिलेला आहे की भावनिक बुद्धिमत्ता. आता आपण म्हणजे आता 6वा 7वा प्रश्न पाहिलेला आहोत भावनिक बुद्धिमत्तेसंदर्भात. भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सन 1995 मध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ कोण? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. ओके, पीटर सॉल्वी, विल्यम जोन्स, डॅनियल गोलमॅन किंवा जॉन मेयर. तर हे बघा, 1995 मध्ये ज्यांनी जगासमोर भावनिक बुद्धिमत्ता आणली त्यांचे नाव आहे डॅनियल गोलमॅन. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, भावनिक बुद्धिमत्तेसंदर्भात सुद्धा प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. तुम्ही 2013 ते 2025च्या परीक्षेमध्ये प्रश्न पाहून घ्या. प्रत्येक वेळी भावनिक बुद्धिमत्तेसंदर्भात प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12वा प्रश्न दिलेला आहे की आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? आता हे बघा मित्रांनो, आंतरिक प्रेरणेसंदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 वेगवेगळे उदाहरणे किंवा 4 वेगवेगळे विधाने दिलेली आहे आणि प्रश्न आहे की कोणते विधान आंतरिक प्रेरणेसंदर्भात योग्य विधान आहे, अयोग्य आहे, अयोग्य आहे म्हणजे चुकीचा दिलेला आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा, विषयाची आवड ही आंतरिक प्रेरणा आहे, हे बरोबर आहे. विषयाची आवड आंतरिक प्रेरणा असते, हे बरोबर दिलेलं आहे. ऑप्शन 2 आहे की आंतरिक प्रेरणा व अभिरुची यांच्या निकटचा संबंध आहे, टोटली बरोबर आहे म्हणजे 100% बरोबर दिलेला आहे. प्रोत्साहके हे आंतरिक प्रेरणा आहे, तर प्रोत्साहके हे म्हणजे बक्षीस हे आंतरिक प्रेरणा नाही, हे बाह्य प्रेरणा आहे. आणि अभिरुची हा आंतरिक प्रेरणेचा पाया आहे, हे सुद्धा या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. म्हणजे अयोग्य विधान कोणता झाला तर आपला ऑप्शन 3 झाला. म्हणजे पर्याय जे 3 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न क्रमांक 13वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे विचारलेला आहे की खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही? आता या ठिकाणी सुद्धा तशाच प्रकारचा प्रश्न दिलेला आहे. म्हणजे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, 3 बरोबर असेल आणि 1 चुकीचा ऑप्शन दिलेला आहे. म्हणजे अशाच प्रकारचे फॉर्मेटिव्ह प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. सेम फॉर्मेट असतो, सेम म्हणजे योग्य आहे, अयोग्य आहे. सीटेटमध्ये सुद्धा आपल्याला अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात की खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य आहे, असे योग्य नाही, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा, अध्ययन हे नेमके कृतीद्वारे घडत असते, हे योग्य आहे म्हणजे बरोबर आहे. या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह प्रश्न विचारलेला आहे. पहिला बरोबर आहे. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो, 100% बरोबर आहे. कारण की प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो, लर्निंग करत असतो. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते, या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल मित्रांनो ते आपला अयोग्य विधान किंवा योग्य नाही अशा प्रकारे आपण या ठिकाणी समजू शकतो. कारण की सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे नसते, लर्निंग सर्वांचे समान नसते. म्हणजे या ठिकाणी हा ऑप्शन जे आहे ते चुकीचा दिलेला आहे. अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला राईट आन्सर असणार आहे. सोपा प्रश्न आहे की 25 पेक्षा कमी म्हणजे 25% पेक्षा कमी बुद्धी गुणांक असलेल्या विद्यार्थी पुढीलपैकी कोणत्या वर्गात बसेल? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा, हे जडबुद्धी सुद्धा असतात आणि निर्बुद्ध सुद्धा असतात. म्हणजे ऑप्शन 3 असो किंवा ऑप्शन 4 असो, आपला बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4 दोन्ही पर्याय या ठिकाणी बरोबर दिलेले आहे. 25% पेक्षा कमी बुद्धी गुणांक संदर्भात. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 15 व्याख्या काय दिलेली आहे बघा.
उपपत्ती संदर्भात प्रश्न आहे. ओके, उपपत्ती संदर्भात म्हणजे सिद्धांत संदर्भात. प्रश्न आहे की बगले यांनी कोणती उपपत्ती मांडली. आता हे बघा, बगले यांनी कोणती उपपत्ती मांडली, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. पूर्णकरवादी उपपत्ती, समान घटकांची उपपत्ती, सामान्यीकरणाची उपपत्ती किंवा आदर्शवादी उपपत्ती. तर हे बघा, बगले यांनी आदर्शवादी उपपत्ती मांडलेली आहे. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 असेल मित्रांनो ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. ओके. आता हे बघा मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट पेपर 1 आणि पेपर 2 साठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे नोट्स आपल्याकडे रेडी आहे मित्रांनो. पेपर 1 आणि पेपर 2 साठी म्हणजे काय, तर सिलेबस सेम असतो. हिंदी असो, मराठी असो किंवा बालमानसशास्त्र असो, सिलेबस सेम असतो. फक्त डिफिकल्टी लेवल जे असते मित्रांनो त्याचा फरक असतो. म्हणजे टोटली पेपर 1 म्हणजे DED वाल्यांसाठी असतो तर थोडा सोपा पेपर असतो आणि पेपर 2 ची जी डिफिकल्टी लेवल आहे ते जास्त असते पेपर 1 पेक्षा. तर सिलेबस सेम आहे म्हणून आपण हे नोट्स पेपर 1 आणि पेपर 2 साठी ठेवलेले आहे. 199 रुपयाचे हे नोट्स आहे मित्रांनो. आणि टोटली कंटेंट जे परीक्षेमध्ये आतापर्यंत विचारले गेलेले आहे 2013 ते 2025च्या परीक्षेमध्ये जे टॉपिक विचारले गेलेले आहेत ते स्पष्टीकरण सह आपण या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो. 2 प्रश्नपत्रिका आपण सुद्धा या ठिकाणी ॲड केलेली आहेत. 23 नोव्हेंबर 2025ची जी परीक्षा झाली होती पेपर 1 आणि पेपर 2 शिक्षक पात्रता परीक्षा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, सोबतच आपण काही 150 वन लाइनर क्वेश्चन सुद्धा या ठिकाणी ॲड केलेले आहे. आणि महत्त्वाचे जवळपास 300 महत्त्वाचे मुद्दे सुद्धा आपण या नोट्समध्ये ॲड केलेले आहे. म्हणजे टोटली एक बेस्ट क्वालिटी नोट्स तुमच्यासाठी या ठिकाणी आपण अवेलेबल केलेली आहे मित्रांनो. प्राइस फक्त या ठिकाणी 199 रुपये पण ठेवलेला आहे. पीडीएफच्या स्वरूपात तुम्हाला हे नोट्स या ठिकाणी दिली जाणार मित्रांनो. स्क्रीनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर पाठवलं जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा म्हणजे लगेच तुम्हाला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. जास्त नाही, फक्त 84 पेजेस आहे. झेरॉक्स करा आणि अभ्यास करा मित्रांनो. जवळपास म्हणजे 20, 22, 25 मार्क तुम्हाला या नोट्स वाचून मिळू शकतात CDP मध्ये. कारण जशा प्रकारचे आपले हे नोट्स आहे बेस्ट आहे, तुम्हाला ते वाचल्यानंतर समजेल मित्रांनो. आणि टोटली जे कंटेंट आहे म्हणजे 2013 ते 25 पर्यंत जे कॉन्टेंट विचारले गेलेले आहे ते सर्व आपण या नोट्समध्ये ॲड केलेलं आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. प्रश्न क्रमांक 16. चलिए 16वां देखेंगे प्रश्न दिलेला आहे की कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतर्स्त्रावाचे प्रमाण कमी झाल्यास डॅश डॅश होतो. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे. उंची वाढते, बौद्धिक विकास खुंटतो, वजन कमी होतो किंवा शारीरिक वाढ चांगली होते. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. प्रश्न 2-3 वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतर्स्त्रावाचे प्रमाण कमी झाल्यास बौद्धिक विकास खुंटतो. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला राईट आन्सर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे गिलफर्ड संदर्भात प्रश्न विचारला गेलेला आहे. हा प्रश्न सुद्धा परीक्षेत 2-3 वेळा बदलून हा प्रश्न विचारला गेलेला प्रश्न आहे. प्रश्न आहे की गिलफर्डच्या बुद्धिमत्तेच्या उपपत्तीनुसार बुद्धिमत्तेच्या 120 घटकाचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या 3 गटात केले आहे. प्रश्न असा सुद्धा विचारला जातो की बुद्धिमत्तेचे 120 घटकाचे वर्गीकरण कोणी केले आहे, तर गिलफर्ड यांनी केलेले आहे. या ठिकाणी प्रश्न आहे की बुद्धिमत्तेच्या 120 घटकांचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या 3 गटात केले आहे. तर हे बघा, क्रिया, आशय आणि निर्मिती या 3 गटात जे आहे ते मित्रांनो बुद्धिमत्तेचे 120 घटकांचे वर्गीकरण गिलफर्ड यांनी केलेले आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 18 दिलेला आहे की शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही. आता हे बघा, शारीरिक विकासासंदर्भात हा प्रश्न आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की कोणती बाब लागू पडत नाही. म्हणजे 3 विधाने या ठिकाणी बरोबर असणार आहे. फक्त एकच विधान या ठिकाणी चुकीचा दिलेला असेल. आता ऑप्शन 4 बघा, विकासातील बदल सुधारणात्मक असतात. बरोबर आहे. प्रत्येक व्यक्तीच्या विकासाचा वेग भिन्न असतो. हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. विकास क्रमबद्ध असतो. हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. परंतु ऑप्शन जे 1 दिलेला आहे की विकास हा परिणामात्मक असतो, या ठिकाणी चुकीचा असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल ते आपला राईट आन्सर असणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19 वा प्रश्न विचारलेला आहे की मूलभूत तत्वाचा आणि परिस्थितीचा आधार सोडता येत नाही.
अशा वैज्ञानिक किंवा स्थापत्यशास्त्राच्या कल्पना म्हणजे डॅश डॅश होय, तर याला आपण व्यावहारिक कल्पना असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे ते आपला राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन जे एक असेल मित्रांनो आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20वा जे प्रश्न आहे, प्रश्न विचारलेला आहे की खाली दिलेल्या गरजांपैकी सहवास विषयक गरज कोणती. आता हे बघा, गरजा 4 गरजा आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि सहवास विषयक गरज कोणती, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. इंद्रिय समाधान, सत्ता, समाज मान्यता किंवा स्थैर्य, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि समाज मान्यता आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी 20 प्रश्न पाहिले आहोत मित्रांनो. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाईल आणि स्क्रीनमध्ये तुम्ही पाहू शकतात की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी आपले मराठीचे जे प्रश्नसंच आहे ते तयार झालेले आहे मित्रांनो. पेपर 1 साठी 10 प्रश्नसंच विथ आन्सर की, पेपर 2 साठी 10 क्वेश्चन सेट विथ आन्सर की, म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आपण आन्सर की दिलेली आहे मित्रांनो. आणि प्राइस आपण म्हणजे ही 20 प्रश्नपत्रिका आहे. पेपर 1 साठी 10 आणि पेपर 2 साठी 10. तुम्ही 1 साठी किंवा 2 साठी सुद्धा परचेस करू शकतात. 199 रुपये पण या ठिकाणी प्राइस ठेवलेली आहे मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली तुम्हाला हाय करावा लागेल मित्रांनो. व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला एक स्कॅनर पाठवलं जाईल आणि त्यावर पेमेंट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. बालमानसशास्त्राचे सुद्धा आपले प्रश्नसंच रेडी झालेले आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी, आणि हिंदी विषयाचे सुद्धा आपले प्रश्नसंच रेडी आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी. तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करून हे परचेस करू शकतात. भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.